आर्यवैश्य समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळवण्यासाठी स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान येथे आंदोलन। आज स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान मुंबई येथे इशारा आंदोलन करण्यात आलं। आर्यवैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना समाजाच्या प्रवाहात वाहण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून नंदकुमार लाभशेटवार व ब्रह्मानंद चक्करवार यांच्या मार्गदर्शनात संघर्ष सुरू आहे। अजूनपर्यंत आर्थिक विकास महामंडळ मिळालं नसल्यानं आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात नंदकुमार लाभशेटवार, ब्रह्मानंद चक्करवार, राजकुमार मुत्ते पवार, नरेश रेखावार, गोविंद केशव शेट्टी, संतोष उत्तरवार, अनिल डुबेवार, विनोद वट्टमवार, प्रवीण गादेवार, गजानन दामकोंडवार यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारनं आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं नाही तर आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्राकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भूमिकेबाबत एकही भूल कमल का फूल असा नारा देऊन भाजपला राजकीय धडा शिकवणार असल्याचं आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभशेटवार यांनी सांगितलं। तसेच प्रशासनाला धारेवर धरणार असल्याचं आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभशेटवार यांनी इशारा दिलाय। आमच्या आर्यवैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी उन्नतीसाठी राज्य शासनाने आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून आम्ही आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने मागील 10 वर्षांपासून शासनाला निवेदने देत आहोत, मागणी करत आहोत, आंदोलने करत आहोत। परंतु यानंतरही राज्य शासन आमच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे आम्ही नुकतेच दिनांक 5 मार्च 2024 रोजी मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला। राज्य शासन आमच्या मागणीची दखल घेत आर्यवैश्य कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी आर्यवैश्य समाजाच्या सर्वकष विकासासाठी राज्य शासनाने आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून आज आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने ऐन स्वातंत्र्य दिनी राज्य सरकारला इशारा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून राज्य सरकारला इशारा देण्यात येत आहे की सत्ताधाऱ्यांना इशारा देण्यात येत आहे की जर राज्य शासनाने आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आर्यवैश्य समाजाच्या वतीने एकही भूल कमल का फूलचा नारा देत भाजप विरुद्ध सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान उठवण्यात येईल, प्रचार करण्यात येईल। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ।